नवऱ्याने मध्यरात्री 2 वाजता बायको आणि मुलाची कुऱ्हाडीने घाव घालून का हत्या केली? कारण ऐकूनच हादराल. रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 ची रात्र मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये नागरिक झोपेत असताना रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान हरिभाऊ म्हस्के यांचे घरातील बेडरूममधून जोराने किंचाळण्याचा आवाज आला. मोठा मुलगा राहुलच्या बेडरूममधून त्याची पत्नी रुपालीचा आवाज ऐकताच संपूर्ण म्हस्के कुटुंब जागे होऊन राहुलच्या बेडरूममध्ये धावले. दारावर थाप मारत सर्वजण राहुलच्या नावाने हाका मारू लागले. मात्र रूममधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे सर्वांच्या काळजात धस्स झाले. काकुळतीला येऊन सर्वजण राहुलला हाका मारत होते. म्हस्के यांच्या घरातील गडबड ऐकून शेजारी गोळा झाले. तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. घराच्या मागचा दरवाजा तोडण्यात आला. समोर जे काही दिसले ते धक्कादायकच होते. ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मेहकर शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये हरिभाऊ म्हस्के हे कुटुंबासह राहतात. म्हस्के हे भारतीय सैन्यामधून निवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्टेट बँक मेहकर येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी केली. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 मुले 2 मुली, पत्नी असा परिवार होता. त्यांचा मोठा मुलगा राहुलचा विवाह 5 वर्षापूर्वी जवळच असलेला मोळा येथील वानखडे परिसरातील रुपालीसोबत झालेला होता. सर्व काही सुरळीतपणे सुरू होते. राहुल आणि रुपालीच्या संसारवेलीवर रियांश नावाचे एक सुंदर फूल उमललेले होते. राहुल जवळ एक गाडी होती. त्यावर काम करून तो बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न करत होता. कमालीचा आळशी असलेल्या राहुलने गाडीतही तोट्यात आल्याने गाडी विकून टाकली. गाडी विकल्यावर रिकाम टेकडा झालेला राहुल वडिलांच्या जीवावर जगत होता. रिकामे डोके सैतानाचे घर म्हणतात त्याप्रमाणे त्याच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार येऊ लागले होते. गेल्या काही महिन्यांपासून राहुल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पत्नी रुपालीवर लक्ष ठेवणे, ती जाईल तिकडे तिचे मागे जाणे, ती कोणाशी बोलली तर का बोलली याबाबत जाब विचारणे हा प्रकार नेहमीचाच झालेला होता. रुपाली त्याच्या संशयी स्वभावाला खूप वैतागलेली होती. त्यातून दोघांच्या मध्ये पती पत्नीमध्ये कडाक्याची भांडणे होऊ लागली होती. कोणीही मित्र नसलेला एकलकोंडा राहुल फक्त दिवसभर मोबाईल पाहणे आणि पत्नीवर लक्ष ठेवणे एवढेच काम करत होता. दिनांक 28 डिसेंबर रविवारच्या रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपी गेले. बेडरूममध्ये पत्नी रुपाली आणि रियासह राहुल झोपलेला असताना अचानक रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान दोघा पती पत्नीमध्ये जोराचे भांडण सुरू झाले. दोघांची शाब्दिक चकमक सुरू असताना संशयी राहुल चवताळला. राक्षसी वृत्तीच्या राहुलने घरातील धारदार कुऱ्हाड घेतली. कुऱ्हाडीचा मागील लोखंडी भाग जोरात रुपालीच्या डोक्याच्या मागे मारला. या जोरदार तडाख्याने रुपाली जोराने किंचाळली आणि रक्ताच्या थरोळ्यात पडली. ती तडफडू लागली. तेवढ्यात चिमुकला रियांश मध्ये पडला. ते पाहून राहुलचा पारा आणखी वाढला. पोटच्या गोळ्याची किंमत न करता राहुलने चिमुकल्या रियांशच्या डोक्यामागे कुऱ्हाड मारल्याने एका फटक्यात रियांश रक्ताच्या थरोळ्यात पलंगावर निपचित पडला. पत्नी आणि मुलाचा खून करून निर्दयी राहुल तेथेच जमिनीवर बसला. आई वडील आवाज देत होते, मात्र तो दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. राहुलच्या खोलीतील भयानक चित्र पाहून कडाक्याच्या थंडीतही अनेकांना दरदरून घाम फुटला. राहुलची पत्नी रुपाली रक्ताच्या थरोळ्यामध्ये निपचित पडलेली होती. हा काय आणि कसला प्रकार आहे झाले अशी विचारणा केल्यावर राहुल स्तब्ध उभा होता. गंभीर जखमी रुपाली हिला मेहकर रुग्णालयामध्ये हलवण्याची गडबड सुरू झाली. तेवढ्यात राहुलचा पलंगावर झोपलेला 4 वर्षीय मुलगा रियांश याला उठवण्याचा प्रयत्न केला असता रियांश कुठलीच हालचाल करत नव्हता. त्याच्या डोक्याच्या मागे मोठी जखम झाल्याने त्यातून घळाघळा रक्त ओघळत होते. तो प्रकार पाहताच सर्वजण हादरून गेले. म्हस्के यांच्या घरामध्ये एकच आक्रोश सुरू झाला. रुपाली आणि रियांश दोघा मायलेकांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने रियांश याला मृत घोषित करून गंभीर जखमी रुपालीला छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा सल्ला दिला. 112 क्रमांकावर माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. एवढ्या रात्रीही
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केलेली होती. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेले होते. घटनास्थळी पडलेली रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली. घटनास्थळ पंचनामा आणि इतर कायदेशीर कार्यवाही करून आरोपी राहुल याला ताब्यात घेण्यात आले. रुपालीच्या माहेरच्या मंडळींना माहिती समजताच त्यांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच रुपालीचा मृत्यू झाला. पत्नी आणि चिमुकल्या मुलाच्या हत्याकांडाने मेहकर शहर एकाच खळबळ निर्माण झाली. शवविच्छेदन झाल्यावर रुपालीच्या मृतदेहावर माहेरी मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रुपाली आणि रियाजचे खून प्रकरणी तिचे वडील भास्कर शंकर वानखडे वय वर्षे 55 राहणार मोळा तालुका मेहकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल हरिभाऊ म्हस्के याच्यावर आरोप क्रमांक 772/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कोठडीमध्ये संशयित आरोपी राहुलने संशयातून पत्नी आणि मुलाचे हत्याकांड केल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायदेवता आरोपीला काय सजा देईल ते येणाऱ्या काळामध्ये समजेल. मात्र संशयातून पत्नी आणि मुलाची हत्या करणे कितपत योग्य आहे, यास कोणती प्रवृत्ती म्हणावे हे कळत नाही. संशय स्वभाव त्यात क्रोध यामुळेच एका संसाराची वाताहत झाली. या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवचार नरवाडे बिरंजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, ASI सुखदेव गव्हाणे, नापोका प्रभाकर शिवणकर, रवी चिंचोले हे पुढील तपास करत आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला नक्की हाईप करा.